नमस्कार. थोर क्रांतिकारक चापेकर बंधू यांना रँडच्या वधाच्या पराक्रमामुळे फासावर देण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. हे वृत्त नाशिकला पोहोचताच नाशिकमध्ये आपल्या घरातील अष्टभुजा देवीसमोर एक अरुण बालक प्रतिज्ञा करता झाला. या देशाच्या मातृभूमीच्या स्वातंत्र्याकरता मी स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन ही प्रतिज्ञा करणाऱ्या त्या महान वीराचं नाव आहे विनायक दामोदर सावरकर. कमला ने मदसी ने परत मातृभूमीला अशा अनेक अद्वितीय आणि अविस्मरणीय कवितांचा कवी. आपला संसार हा कावळ्या चिमणीसारखा नसून या संसाराच्या होळीवर तर लाखो घरात चुली पेटत असतील तर आपल्या संसाराची होळीच करणं उचित हे आपल्या पत्नीला सांगणारा एक स्वातंत्र्यवीर. अभिनव भारत मित्रमेळा या संस्थाचे संस्थापक. पुण्यात स्वदेशी माल विक्री व्हावी व विदेशी मालाची विक्री बंद व्हावी याकरता विदेशी मालाची होळी करणारे. इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टरचं शिक्षण घेतलंय आणि इंग्रजांशी निष्ठा पाळण्याचं वचन लिहून मागणाऱ्या ब्रिटिशांना ठणकावणारा की मी तुमच्या या ब्रिटिश निष्ठेचं शपथेवर स्वाक्षरी करणार नाही, अशी निष्ठा शपथ घेणार नाही असे सांगणारे व त्याकरता बॅरिस्टरच्या आपल्या पदवीवर पाणी सोडताना त्या ब्रिटिशांना ऐकवतायत की तुम्ही माझी पदवी घेऊ शकता पण गेल्या 4 वर्षात मी घेतलेलं ज्ञान तुम्हाला माझ्यापासून ओरबाडून घेता येणार नाही. मी ब्रिटिश निष्ठेची शपथ घेणार नाही. आपल्या संपूर्ण कुटुंब वाताहत आपली पारंपरिक कुटुंबाची व आपल्या सासऱ्यांची संपत्ती ब्रिटिशांनी जप्त केली. अशा विपरीत परिस्थितीत आपल्या मुलाचाही मृत्यू झाला, परंतु क्रांतिकार्य न सोडणारे भारतीय सशस्त्र क्रांतीचा मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. ज्या माणसाला 30व्या वर्षी 2 काळे पाण्याच्या शिक्षा होतात तरी ते विचलित होत नाहीत. काळ्या पाण्याच्या शिक्षेत जाऊन बारीला ऐकवतात की तुमचं सरकार 50 वर्ष टिकणार आहे का, आणि न्यायाधीशांना विचारतात का हो मला 2 जन्मठेपेच्या शिक्षा भोगायला आपण शिक्षा ठोठावताय, म्हणजे पुनर्जन्मावर आपला विश्वास दृढ झाला का. आपलं ऐन तारुण्य त्या अंदमानच्या तुरुंगात कोलू ओढत काठ्या कुटत सश्रम कारावास भोगत असतानाच भविष्यात भारत अधिक प्रगल्भ व्हावा, भारताच्या जडणघडणीत आपला सहभाग असावा याकरिता ब्रिटिशांना पत्र लिहून रत्नागिरी येथे स्थानबद्ध होणारे आणि त्या स्थानबद्धतेच्या काळात सामाजिक समरसता जातीअंत याची बाता न करता पोपटपंची न करता पतित पावन मंदिर उभारून सर्व समाजाला एकत्रित भोजन करायला व देवाची अर्चना करायला एकमेकांशी समरसतेने वागायला शिकवणारे असे विनायक दामोदर सावरकर. की घेतले व्रतन हे अमिअंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने जे जे दिव्य दाहक पणुनी असावयाचे बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. असं म्हणून आयुष्यभर भारत मातेची सेवा करणारे
व आपलं आता सेवा कार्य संपत आलं याची जाणीव झाल्यावर अनादि मी अनंत मी अवध्य मी भला मारिल रिपू जगती असा कवण जन्मला म्हणत प्रायोपवेशन करत आत्मार्पण करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन. स्वातंत्र्य लक्ष्मी की जय.